तिला जेव्हा कळलं की सिरियल लिप घेणार, मोठी सकू येणार, तर ती मला धमकी देत होती. ही काठी भारतातली नाही आहे, ही भारताबाहेरून आणलेली आहे, इम्पोर्टेड काठी आहे. आल्या आल्या मिरर सेल्फी असतो, गुड मॉर्निंग वगैरे फॅन्स लोकांना जे काय 3-4 रिप्लाय येतात मग ते मगाशी आम्ही तिथून येत होतो ना तेव्हा स्वतःच बोलला की मी आता बघ किती सभ्य असल्याचं चांगलं असण्याचं नाटक करतो. खोटं नाहीये ते, थोडंफार खरं पण आहे. की मी येणार सेटवर आणि मी तिला बसून सांगणार की मला दाढी होती, ते दाढी सकट जेवायचं म्हणजे किती त्रास होता माहितीये तुला? तुला कसं माहिती? एका पक्षीला मारून टाकतो, 2 पक्षी उडून जातात, एक पक्षी तिथेच का बसतो. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवरती मी आज आलेली आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आता मालिकेमध्ये 8 वर्षाचं लीप येणार आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर मोठी सखू आणि मालिकेची सगळी टीम आहे. सखूला त्रास देणाऱ्या सगळ्या व्यक्ती आहेत आता माझ्याबरोबर, पण त्या खऱ्या आयुष्यात खूप गोड आहेत सगळेजण. हाय, कसे आहात? मस्त. झालं जेवण वगैरे? बरं, हा जो दुपारचा साधारण वेळ असतो जेवण झाल्यानंतरचा, हा एरवी कसा असतो सेटवर? आज तर आता तुमची झोपमोड झाली सगळ्यांची, कारण आज तुम्ही सगळ्यांची गप्पा मारता, सगळ्यांना इंटरव्ह्यूज देतात. ताई सांगा. जेवल्यानंतर मला 5 मिनिटं झोप लागतेच, नाहीतर मी अस्वस्थ होते. त्यामुळे जेवण झालं का माझ्या 2 चेअर मी बसते, पाय अशी समोर सोडून चेअरवर, आणि 5 मिनिटं मी पॉवर नॅप घेते. मग मला फ्रेश वाटतं, मग मी रात्री 9 वाजेपर्यंत काम करू शकते. जेवण पचल्या ते सॉरी खाल्ल्या ते पचवायची जबाबदारी इथल्या दिग्दर्शकाची असते. त्यामुळे ते लगेच बोलवतात, लगेच काम सुरू होतं. आम्ही आत्ताच आलोय दोघी. ऑब्झर्व करतायत सगळेजण काय करतात. आता आमचं जेवणच होत नाही, त्यामुळे आम्ही खातच असतो आणि मग लगेच सीन करायला जायचं. तुझं काय असतं? सुंदर मुला बोल. हा, पण ब्रेक नंतर एक असं असतं 1 तासभर सेटवरती की खूप असं स्लो चालू असतं आणि एकदम शांतता असते की म्हणजे दुपारचं ऊन आणि सगळं जेवण अंगावर येतं. सीन असतील तर मग ती गोष्ट वेगळी की मग झोप उडते, पण मग इतर वेळी जर सीन नसेल आणि आपल्याला वेळ असेल तर मग नक्कीच झोप येते. निवांत. हा, निवांत, एकदम निवांत. आता सगळ्यांची झोपमोड झालेली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आता काही ऑप्शन नाही, आता गप्पाच मारूयात मग आता आपण. बरं, मालिकेत लीप येणार आहे 8 वर्षांचा आणि आता शूटला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता ही जॉईन झालेली आहे, मला वाटतं 5-6 दिवस झालेत आता ही दोघी जणी जॉईन होऊन. काय आता किती अजून मज्जा येते सेटवरती, कारण काय कोणीतरी जेव्हा सेटवरती नवीन येतं तेव्हा अजून त्याच्यामध्ये त्या आनंदात अजून भर पडते. तुमची जुनी टीम तर सगळी धमाल होतीच, पण आता ह्या दोघी पण आल्यात. स्वरालीची कमी अर्थात जाणवत असेल, पण आता किती अजून मज्जा काय काय करताय, कसा बॉन्ड झालाय आता ह्यांच्याबरोबर? खरं सांगू का, ह्या दोघी नवीन आल्यात असं आम्हाला वाटतच नाही काम करत असताना. बरं, तुला सुरुवातीला एक सांगायचं, हिला स्वरालीने असं सांगितलेलं की तुझ्याशी मैत्री करायची नाही. स्वरालीच्या मनात जर आलं ना तर ती सांगेल की सेटवरच्या कोणीच याच्याशी मैत्री करू नका. म्हणजे म्हणजे कारण असं तिची काय एक टीम आहे, सोनूची एक टीम आहे ज्यात सेटवरची सगळी लोक आहेत, आणि माझी एक टीम आहे त्यात फक्त सोनूची मम्मी आहे. अरे यार. सो तिचं असं असतं की बाबा सगळ्यांनी माझ्या टीम मध्ये या, आणि तिला जेव्हा कळलं की सिरियल लिप घेणार, मोठी सकू येणार, तर ती मला धमकी देत होती की मी येणार सेटवर आणि मी तिला बसून सांगणार की तू किती त्रास देतो, तू कसा वागतो, सगळ्या गोष्टी, की बाबा स्वतः रूममधनं सीन वाचून येतो आणि रिडिंगच्या वेळेला आमच्यासोबत टाइमपास करतो वगैरे वगैरे सगळं, आणि हिला सांगितलंय तिने सगळं. पण मी तसं नाहीये. हो, एंटायरली खोटं नाहीये ते, थोडंफार खरं पण आहे. त्रास देतो हा. जास्त नाही. मला असं वाटतं की आता ह्या दोघी जणी नवीन आहेत, म्हणजे छोटी मुलं सगळी मोठी होत आहेत, आणि कलाकार म्हणून ना एक आम्हाला पण चॅलेंज असतं ना, कारण 1 वर्ष एका वेगळ्या आर्टिस्ट बरोबर आपण करतो. आपल्याला ॲक्शन रिॲक्शन सहज कळलेले असतात, त्यालाही माहिती असतं आपण काय करणार, मलाही माहिती असतं ती काय किंवा तो काय करणार. आता हे नवीन मुली आल्यात, त्यामुळे आम्हाला सुद्धा एक चॅलेंज आहे, आमच्यासाठी सुद्धा एक एक्सपेरिमेंट आहे की आता या मुली कशा बोलतील, त्याच्यावर आम्ही कसं रिॲक्ट करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे नवीन चॅप्टर आमच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे, नवीन पर्व, पुढचं क्या पर्व. बात आहे सर. ती आधीची आमची छोटी होती ती निरागस होती. आता यांचं मला ॲक्च्युली माहिती नाही, म्हणजे तसं नाही म्हणते मी, स्क्रीनवरचं मला माहिती नाही, पण एकूणच सेटवर एक अल्लडपणा आलेला आहे या दोघींमुळे. म्हणजे कसं की 16 वर्षीय तरुणी आहेत त्या, आणि सुंदर आहेत दिसायला दोघीही, कशाला नाकारा ना, आहेतच.
आणि छान काम करतायत दोघी, त्यामुळे एक फ्रेशनेस आलेलाच आहे ऑफकोर्स. तर तो टिकून राहावा जोपर्यंत सिरियल चालू आहे तोपर्यंत. आम्ही किती त्रास नाही, आम्ही हिला देणार आहे, तुला नाही. हा, आम्ही किती त्रास तुम्ही हिला दिला देणार आहात. बरं तू आता ह्या टीम मध्ये जाणार आहेस का कसं म्हणजे अजून तरी ऑन स्क्रीन म्हणजे ऑफ स्क्रीन तुझी टीम एक वेगळी स्वतंत्र असेल तरी ऑन स्क्रीन कोणाच्या टीम मध्ये ऑन असणार स्क्रीन आहे तरी आता सध्या तुम्ही इथे बघताय की हीच हा team दिसते नागोजी मला. बाबाच्या टीम मध्ये सध्या दिगू आहे. पण तो दिगू आहे, त्याला कधी कधी रमाई बायकोचा बैल पण बोललेली आहे. तो माहित नाही काय होईल पुढे, गोष्ट अजून माहित नाहीये, पण इंटरेस्टिंग काहीतरी असेल. हे आम्हाला करायला मजा येते, तर तुम्हाला बघायलाही मजा येईल. डेफिनेटली. तर सर तुमच्या लुक बद्दल मला वाटतं फारच ती काठी तर मला खूप फॅन्सी वाटते आणि एकंदरच लुक खूप मस्त आहे तुमचा हा. हा नाग आहे. आणि मला काही जर कोणाला काही करायचं असलं तर मी आता फक्त असं करतो, इथून वीज जातो, भरलेलं आहे तुमचं. आणि ही काठी भारतातली नाही आहे, ही भारताबाहेरून आणलेली आहे, इम्पोर्टेड काठी आहे. खरंच हो 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 हो. हे खरं आहे. जोपर्यंत प्रश्न पडला खरं. हे जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे ही फिलिपाईन्स नावाचा जो प्रांत आहे तिथून मागवलेली आहे. आता ते बाकीचं खरं किती आहे खरंच का रे? ते तुम्ही त्यांना विचारा. हा, मला हे ज्यांनी फक्त हातात सरांना माहिती आहे ते. दिली, मला ज्यांनी हातात दिली त्यांनीच सांगितलं. हा. बाकी तर छान आहे, नॉर्मल लुक. पण हे सगळं हे करायला किती वेळ लागतो नाही, आता खूपच कमी. पूर्वी 1 तासच असायचं. म्हणजे हे खरंच हाताने करतात का हाताने, ते हाताने. हे असतो साचा आणि आमचा सूर्या नावाचा जो आहे, सूर्यकांत नारे, सूर्या सूर्याचं नाव सूर्यकांत जो आहे तो. आणि संदेश सर ते आलेले नाही तिथे, तर त्यांनी हे डिझाईन केलंय. त्यांनी मग त्याचा एक गेटवे पेपर जो असतो त्याच्यावर कटआउट घेतलेला आहे. मग सुरुवातीला त्यांनी आउटलाईन काढतात आणि मग भरतात ते. पण त्याला एक 10-15 मिनिटं लागतात. पण ते हाताने पण तितकं सुंदर करतात, जरी ते हो. नाही, पण त्याच्यानंतर हाताने करावंच लागतं हो त्याला. टचअप आणि ते फायनलला होत करावंच नाही लागतं. ते. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं ही सगळी आता एक टीम आहे आणि तुम्ही सगळे मिळून सगळ्याला त्रास देणार आहात. मला सांगा, आधी स्वरालीला ज्यावेळेस शैलाताई आपण मागच्या वेळेस भेटलो होतो, तुम्ही म्हणालेला तिला त्रास देताना तुम्हाला एका सीनला असं झालं की तुम्हाला खरोखरच रडू आलं. आता हिला त्रास देण्यासाठी किती मनाची तयारी केली आहे, कारण ही पण तितकीच गोड आहे. हो ग, खरंच आहे, ही पण तितकीच गोड आहे. माहिती नाही आता मला हिला किती त्रास द्यायचा आहे. त्रास तर होईल. आणि मला असं नेहमी वाटतं की इतकं कोण वाईट वागेल, इतकी सासू इतकी वाईट असते का, काय इतका त्रास दे. पण परत आपला डेली सोप मालिका, तर तिथे हे असं चालतं, आवडतं लोकांना बघायला. पण मला वाईट जर वाटेल तिला, म्हणजे तिला हात मुरगळते, मान धरते, असं सगळं करणार आहे मी तिला. बघू, त्रास तर होईलच. सखूकडून मला आता ऐकायचंय, सगळेजण इतकं छान बोलतायत तुझ्याबद्दल, इतके छान तुम्ही दोघी जण, तुलाही विचारायचंय, दोघी जण इतक्या छान जलप झाल्यात. पहिला दिवस कट्टू आत्ताचा दिवस, थोडेच दिवस झालेत, पण तरी काय फरक काय जाणवतोय? पहिल्या दिवशी मी एकटी होते सेटवर, कारण तो प्रोमो शूटचा दिवस मेजर होता. फरक सांगितला त्यांनी. हो, आणि आता नाही, या सगळे- सगळ्यांबरोबरच सांग. फर्स्ट म्हणजे मॉकला भेटलेलो तेव्हा पहिल्यांदा कोणाला भेटलीस यांच्यापैकी? अच्छा, ह्यालाच मला भेटली. भेटले होते. आणि तेव्हा बोलणं झालेलं आमचं थोडंफार, पण आता जास्त छान बॉन्डिंग आहे. आणि ऑफकोर्स पुढे अजून छान होईलच डेफिनेटली. आणि शैलाताई तर खूप हेल्प करतात, म्हणजे एक सेटवर दुसरी आई असल्यासारखंच फील आहे त्या असल्याने. आणि प्रियंका बेस्ट फ्रेंड. ऑनस्क्रीन कितीही त्रास, किती काही असेल तरी ऑफस्क्रीन दोघी जणी छान मैत्रिणी. ऑफस्क्रीनच इतके छान मैत्री झाली की ऑनस्क्रीन त्रास आता त्रास द्यायला तरी होईल. कठीण जात असेल. तू काय सांगशील, तुझा पहिला दिवस कट्टू आत्ताचा दिवस? मला 2-3च दिवस अच्छा, झाले आत्ता shoot झाली सुरू होऊन. Okay. हा, पण so- असं अजिबात वाटत नाहीये. हो, पण मलाच खरं असं नवीन आल्यासारखं वाटत नाहीये. इतकं असं फॅमिलियर वाटतंय, असं आपल्याच ओळखीच्या सेटवर आल्या, आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतंय. आणि कालच म्हणजे सगळ्यांसोबत माझा सीन झाला आणि मला अजिबात टेन्शन नव्हतं, कारण की सगळ्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं सीनमध्ये. शैलाताई तर सांगतातच मला. आणि मला छान वाटतंय, म्हणजे मजा येते मला करताना. आणि अजून आता पुढे बघायचंय मला आणखी काय काय होईल. क्या बात आहे. बरं, आता हा पुढचा प्रश्न तुमच्या तिघांसाठी आहे, कारण का ह्या दोघी आत्ताच आल्या तर त्यांना फार त्याबद्दल माहीत नसेल. मला सांगा, तुमच्या तिघांपैकी एक प्रत्येकाची मला एक रिॲक्शन सांगायची आहे जी कॉन्स्टंट असते सेटवरती आल्यानंतर, किंवा तोंडी एक वाक्य किंवा एक डायलॉग कॉन्स्टंट असतोच असतो. मी कोणाची सांगू? कोणाचंही सांगा. अशा स्वतःची नाही, सांगायची? एकमेकांबद्दल सांगायचं. एकमेकांबद्दल
काय सांगू? किंवा कॉन्स्टंट एक्सप्रेशन असतात ना. माझे मी सांगू शकते. तुला सुचतंय? मला ताईबद्दल मी बोलू शकतो. मग त्यांना सुचेल तोपर्यंत तू सांग. ताई ना खूप एनर्जेटिक आहे. म्हणजे ना ताईकडनं खूप शिकण्यासारखं आहे. आणि किती तुम्ही ढेपाळलेले असू द्या, पण सीन ज्या वेळेला लागतो ना, तर ताईचा चला चला सीन करूया, तर ती असं एक एनर्जी घेऊन येते की चला 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 सीन करूया सीन. आणि मग ती मजा येते सीन करायला. वाईब ती ट्रान्सफर करते की चला. आणि सर मला काही असं आठवत नाही, नॉर्मलच आहे. सकाळी आल्यानंतर आपण गुड मॉर्निंग जे होतं ना माईक घ्या ना. असं नॉर्मलच होतं सगळ्यांनी. फक्त मला आवडतं सगळ्यांना, सेटवर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायला आवडतं. मी मोठ्याने गुड मॉर्निंग म्हणते, हसत म्हणते, म्हणजे माझं असं वाटतं की दिवसाची सुरुवात छान होईल अशी ही माझी सवय आहे. बाकी हा तर आम्ही जेव्हा येतो तेव्हा हा सेटवर येतच नाही. आम्ही जाऊन बसतो सेटवर आणि मग अरे ज्ञानेश आला नाही अजून असं, हा अरे चल ज्ञानेश करून हा एक 15-20 मिनिटांनी हा मोठी असं हिरो सारखी एंट्री मारणार, असा याचा स्वभाव आहे. त्यामुळे मला माहिती नाही हा कसा रिॲक्ट करतो सुरुवात. हा स्वभावाचा भाग नाहीये. काही काही गोष्टी राहिलेल्या असतात मेकअप मध्ये. यांना काय लागतंय, एक नथ अडकवली की ते झालं ना. पण आम्हाला ती काढून, मला दाढी होती, ते दाढी सकट जेवायचं म्हणजे किती त्रास होता माहितीये तुला. तुला कसं माहिती. सो इतका वेळ लागायचा त्याच्यात. मी जेवायला मला उशीर, सगळं ते आधी पहिले असं असं घाम 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 नको, ते मग जरा बदलूया कपडे, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी जेवायचं, असं ब्रेक नंतर इतका वेळ जायचा. असं प्रत्येक वेळ होतं माहितीये. काय पुरुषांना, आपल्या बायांना पुरुषांचे त्रास काय कळणार. बरं ह्याची एक काय असते कॉन्स्टंट रिॲक्शन किंवा कॉन्स्टंट एक्सप्रेशन असतात ना, काही असं करायची काय काय सवय असते किंवा काही. आला असं सिरियस होतो फुल. माईक घ्याल आणि नाही, आणि झाला ना सीन, हा कट, जर मी ऍक्शन करून दाखवणार, कट. तो गेला, तो रूम मध्ये बसला. कसली एवढी घाई असते तुला? तो खूप स्टुडियस आहे या बाबतीत. म्हणजे तो सेटवर आला की छान बसलेला, म्हणजे यांनी जास्त काम केलं पण मी जेवढं बघितलं तेवढं, तो कामापुरता राहतो. बाकी हिच्याबरोबर टाइमपास व्हायचा छोटू बरोबर आपल्या तेवढं, आणि अदरवाईज तो नाही काही करत उगीच. म्हणजे खरंच जसा तो दिसतो तसाच आहे चांगला. रील बिलच्या काही फंदात नाही पडत. नाही, आमच्याकडे रील साठी यमुना आहे. मी बघितलं यमुना बरोबर रील्स करतो, एरवी रील्स करतो. फोटोशूट करतो, पायाचे, हाताचे, डोळ्याचे. हो ना, म्हणून मी मुद्दाम घेते. नाही, कधी कधी करतो. म्हणजे मला आवडतं असं की स्वतःबद्दल जास्त. आणि तो असा पहिला एक फोटो. तो एक मिरर सेल्फी एक असतो. मिरर कॉन्स्टंट आल्या आल्या मिरर सेल्फी असतो, गुड मॉर्निंग वगैरे फॅन्स लोकांना जे काय 3-4 रिप्लाय येतात मग ते की गुड मॉर्निंग सर वगैरे. पण आहे असंच आहे मी. म्हणजे सोनू होती तेव्हा सोनू स्वतः यायची, जरा दिवसाची सुरुवात तिच्या खोड्या काढण्यापासून असायची. मग ते दिवसभर चालायचं. बाकी अदरवाईज ठीक आहे. मला सर तुम्हाला विचारायचं आहे, नाव इतकं छान आहे पण खलनायकच का करता? म्हणजे माझं नाव खरं, नाव तुमचं एवढं छान आहे. माझं खरं नाव ना, खरं नाव काय सांग. ज्ञानेश. नशीब मगाशी ज्ञानेश्वर बोलले, ज्ञानेश्वर म्हणाले, वरतीच पाठवतात डायरेक्ट. हा, पण खलनायकच का करता? ते जसं नाव आपल्या हातात नसतं तसं नशीब आपल्या हातात नसतं, तसं ते नशिबाने आलेल्या गोष्टी आहेत बऱ्याचशा. पण मला असं वाटतं नायक आणि खलनायक, म्हणजे खलनायिका हे नाही म्हणत मी, सगळेच तो ग्रुप, तर यांच्यामध्ये जो एक्स्ट्रीम काही काही गोष्टी करण्याचं जो स्कोप असतो ना सिरियलमध्ये, तो मधल्या लोकांना खूप कमी असतो. दुर्दैव ना, मी म्हणत नाही. तर हे जे खेळ आहेत सगळे सिरियलचे डेली सोपमध्ये, ते नायक टू खलनायक यांच्यामध्ये डायरेक्ट असतात. मधले जे आहेत त्यांना स्कोप कमी दिला जातो. ते भले अभिनय चांगला करत असतील, काही करत असतील तरी. त्यामुळे एका साईडला असं, नायकाच्या साईडला तर असू शकत नाही मी आता. एकेकाळी जेव्हा दिसू शकत होतो तेव्हापासूनच खलनायक करतोय. सो आता खलनायकच करतोय मॅक्झिमम. आणि खलनायकात मजा येते कारण शेड्स खूप असतात. टू मच, टू मेनी.
बरं आता एक जाता जाता छान शेवटचा प्रश्न, ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आता मालिकेमध्ये लीप येणार आहे, प्रत्येक सेटवरती ना प्रत्येकामध्ये ना काहीतरी पुढच्या कथानकाबद्दल चर्चा असते की आता पुढे असं होईल तसं होईल. सो तुमची अशी एक स्टोरी अशी होती का काही रेडी की आता 8 वर्षानंतर काय होणार आहे, जे तुम्हाला माहित नव्हतं, की स्क्रिप्ट आलं नव्हतं, तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण तुमच्यात अशी चर्चा झालेली अशी काही आणि स्टोरी? म्हणजे मला असंच वाटत होतं की आता माणिक मोठी झाली आहे, सखू मोठी झाली आहे, म्हणजे त्यांचा एक ट्रायंगल येणारच, लव्ह ट्रायंगल हा एक हमखास होतं म्हणजे मनात. आता पुढे माहिती नाही कसं, पण तो येणार याच्यावर आमची चर्चाही झाली की असंच काहीतरी असणार आणि मग आम्ही घोडे घालणार, त्याच्यात काहीतरी होणार आणि हिच्या बाजूने मी प्रत्येक वेळी असणार, असं ही गोष्ट आम्ही रचली. पण याचं आणि माझं रिलेशन किंवा नवीन सखू आल्यानंतर काय होईल असं त्याच्याबद्दल नाही, पण हा फर्स्ट होतं की लव्ह ट्रायंगल येणार. येस. आधी जो विणू होता ना छोटा, तर आम्ही जरा त्याची मस्करी करायचो. तर त्यावेळेस त्याला आम्ही सांगायचो की अरे आता म्हणजे तूच मोठा होणार आहेस, तुलाच मिशी वगैरे लावणार आहेत आणि जी माणिक येते तिच्याशी तुझं लग्न होणार आहे पुढे जाऊन. तर हे असं उगाच त्याची खेचण्यासाठी आम्ही स्टोरी तयार करायचो. मी काका असं निशांत सर वगैरे असं बसल्यानंतर, शिरीष सर वगैरे बसल्यानंतर त्याला एक पटवून द्यायचा प्रयत्न करायचो. आमची एक स्टोरी बनायची, आमचा एक वेगळा स्क्रीन प्ले बनायचा आणि मग तो त्याला चिपकवायचो आम्ही. स्वराली आली आणि ती इकडे. मागून तिचं काहीतरी इकडे. तिची वेगळीच एक मस्ती इकडे. चालली आहे. स्वराली, स्वराली आली आहे. छान, तिचा आज शेवटचा दिवस आहे सेटवरचा आणि ती त्याच्यामुळे आता छान तिच्या कॉस्ट्युमच्या बाहेर आलेली आहे. मस्त छान, कसं वाटतं, सुटसुटीत वाटत असेल ना छान. बरं काय मला सांग, तू हिला, मला कळलं तर तिच्याकडून की तू हिला पहिल्यांदा जेव्हा भेटलीस तेव्हा काय सांगितलेलं, ह्याच्याशी फ्रेंडशिप नाही करायची, का ग असं सांगितलं? कारण की हा खूप वाईट आहे, खूप त्रास देतो, चिमटे काढतो, अजून म्हणजे खूप त्रास देतो. हा वाईट माणूस आहे, हा खूप वाईट माणूस आहे. मदत करतो, कधी रे? मदत करतो ना कधी कधी. कधी कधी. आणि मगाशी आम्ही तिथून येत होतो ना तेव्हा स्वतःच बोलला की मी आता बघ किती सभ्य असल्याचं, चांगलं असण्याचं नाटक करतो, असं बोलला ना तिथे तो तिथून येताना. ती माझ्या पार्टीत आली. चल, टीम चेंज झाली आता, change झाली. टीम बदलून गेली आता. तर मला सांग, आता मालिकेमध्ये आता तू नसणार आहेस, मोठी सखू असणार आहे, ह्या सगळ्यांना जाता जाता एक काय, प्रत्येकाबद्दल एक काय छान सांगशील किंवा कोणाचं एक काय हिडन टॅलेंट तुला कळलं, एक फनी गोष्ट 1.5 वर्षामध्ये प्रत्येकाबद्दल? ऑफ स्क्रीन पण धागे. मला नाहीच माहिती पण का. हिडन टॅलेंट नाही माहिती म्हणते ती. म्हणजे सगळ्यांबद्दल एक मी किती वेळा जिंकले स्पर्धा, कुठली तुझी आणि माझी स्पर्धा लागलेली. बरं मला एक सगळ्यांबरोबरची एक छान किंवा एक अशी फनी एक मेमरी सांग, ह्याच्यापासून आपण सुरुवात करू. ठीक आहे, तुझ्याकडे घे. त्याच्याबद्दल काहीच नाही, काहीच नाही. याला सोडूया आपण. आणि या दोघांना तर मी आताच आजच भेटले. आणि सासूबाई खूप छान आहेत. मला जेव्हा पण वेळ भेटतो ना तेव्हा आम्ही सगळे उनो खेळतो, अजून डमशेरेच खेळतो. हो, तू माझ्याकडनं हरते म्हणून खेळतात ते सांग. रूमवर येऊनच हेच असायचं, सासूबाई वंच चला खेळूया, एकच वाक्य, चला खेळूया. अगं आम्हाला सीन करायचे, खेळूया काय. सरांबद्दल गाल ओढतो खूप ना तुझे, हा. गाल ओढतो हा सारखे. हा आहे तर जोडण्यासारखी. ज्या पक्ष्यांचं सांगायचं. नाही नको. हा एकदा मी जेव्हा तिला माहिती, हिला मी जे सांगितलं ना दीदीला, आणि मग त्याच्यानंतर मी तिला एक क्विज विचारला. एका फांदीवर 4 पक्षी बसलेले असतात, एक शिकारी येतो, एका पक्षीला मारून टाकतो, 2 पक्षी उडून जातात, एक पक्षी तिथेच का बसतो? तर मग दीदीने आधी विचार केला, मग तिने सांगितलं की कारण तो दिगू सारखा असतो. काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही यावर. बघ, पण जेव्हा आम्ही सीन म्हणजे रिडिंगला यायचो ना, तर जर आल्या जर सोनूने टाइमपास सुरू केला किंवा गप्पा सुरू केल्या ना कुणाशी किंवा सरांशी जाऊन गप्पा सुरू केल्या, तर समजायचं की सीनमध्ये तिचा डायलॉग नाही. अच्छा. हा, आणि ज्यावेळी तिचा डायलॉग असेल ना, तर ती शांत चेअरवरती बसून चुपचाप रिडिंग करत असते फक्त आणि दुसऱ्यांना डिस्टर्ब करते.
पण तुला माहितीये का तू त्याच्याबद्दल छान बोलायला तयार नाहीयेस, पण तू मगाशी इथे नव्हतीस तेव्हा तो तुझं खूप कौतुक करत होता. तो तर करणारच कारण मी आहेच एवढी छान. आय एम द ग्रेट. वन अँड ओनली. पण आता सगळेजण तुला खूप मिस करणार आहेत. मी नाही. तो नाही करणार मी आहे. पण नाही करणार आहे त्याला. पण बाकीच्यांना करशील ना तू. एक सगळ्यांना एक छान छोटासा जाताना काय मेसेज देशील? छान छान मला मेसेज. आणि मोठ्या सखूला पण छान काम करा, रोज जॉगिंग करा, फिट राहा. मला मिस करा असं सांग. मला प्लीज मिस करा. आम्ही करणारच तुला. येस, फार छान वाटलं गप्पा मारून तुमच्या सगळ्यांशी. आणि हिच्याशिवाय ही आली ऍक्च्युली खूप छान झालं, कारण मी पण हिला तितकंच मिस करत होते. हिच्यामुळे या गप्पांना 4 चांद लागले. सो सराली विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. खूप खूप Thank you. शुभेच्छा सगळ्या प्रोजेक्टसाठी. आणि आपण सगळेजण तो भेटत राहूच मालिकेसाठी आणि तर तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. लव्ह यू सगळ्यांना. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.